हॅलो हॅलो ऐका माय बापू हिला म्हणतात दुय्यम हिला म्हणतात दुय्यम काय म्हणला हो मान्य वाटतील तुम्हाला तुमच्या पहिला राहू तुम्हीच बाहेर पहिले पासून मिळल्या ऐसा है तो वैसा है गरम गरम घे म्हणते थंड अजिबात नको होऊ दे. मग आता गरम झाला तर कसं सोय झाली मग आता कोणाकडे चालली तिकडे हेकडी आता कोणाकडे चालली अक्कल बडी क्या भयस बडी म्हणते मला न म शिकून घेतली घोडी माय पायवा बापरे खूपला चांगला 3 फेरात म्हणते घराकर परशील म्हणते माय किती 3 फेरात बाप यावं की रात्र होऊ दे म्हणा तरी नाही दोनात पण आम्ही फेरा कोणते तर सांगलं नाही 3 फेरा माय कोणते फेर होय मालूम नाही फेर सांगायला पाहिजे होते ना मान्यवारजी 3 फेर कोणते सांगायला पाहिजे फेर सांगायला पाहिजे होते कोणते फेर बरोबर आहे तू क्या मुझे ऐरिया गैरिया नत्तू खैरिया समझ रहा तू क्या मुझे ऐरिया गैरिया नत्तू खैरिया समझ रहा अरे सुनता मैं अपने कान से तू क्या मुझे बहरा समझ रहा अगर मैं दिल में चाहूं तो तुझे जीने नहीं दूंगा अरे फाड़ डालूंगा इस स्टेज पे खड़े खड़े तुझे पानी नहीं पीने दूंगा तुले मागणीवर कधी नाही पाठवलं तर माया नाव तू नाही मी एवढं पिता लाव का साधी अंगावर मासे सैन ना करत बिना पाण्यानं न मले म्हणते घोंगऱ्या मारून राहिलास म्हणते वागा शहाण्या चांगला तुया तुले सोबे ना आम्हाला कट उभे चांगला कर तुले वाटते त्या पद्धतीनं अरे एक बार नहीं पगले तुझे 10 बार मना के रहूंगा एक बार नहीं तुझे 10 बार मना के रहूंगा अरे वक्त आने पे पगले तेरे छक्के छुड़ा दूंगा छुड़ाई दो आएगा बुढ़ापा ये बगिया सूख जाएगी आएगा बुढ़ापा ये बगिया सूख जाएगी अरे कुछ दिन के बाद तेरे मुंह को मक्खिया लग जाएगी क्या बात है निकल जाएगा जोश ना रहेगा होश ये पिघले बालों के सामने क्या रहेगा खुश नहीं रहेगा आखिर उसको काले ही बाल करना पड़ेगा हल्ले बाल करना पड़ेगा भले बनते चोन क्या भोगा कोटी चोन का वाजवता नाही पाहिलास का तू मला कोणाच्या कार्यक्रमात पाहिलास तू मला चोन क्या म्हणलास ना नाही ना तुया आणि चोन का वाजवायला नाही गेलो तुया आणि कोटी शिकायला नाही गेलो मा घरी या खाता माया घरीच पैदास आहे तुया आणि जावाना लागला मला कोटी तू सांग ना का तुला येते तुरुत कधी गाणं नवीन बनव नाही म्हणलो तर माया नाव तुला नाही माया घरी आहे म्हणलो ना तुला मालूम आहे तू पहिलेच तू न म्हणलास तुला मालूम आहे माझ्या घरी किती काय म्हणून शाहिरीचा साठा रातभर नाही 10 दिवस कंटिन्यू त्याबरोबर तमाशा गेलो तर तुला हर पेराले नवीन गाणं म्हणू शकतो एवढी कॅपॅसिटी आहे मा का म्हणतेस ना का नाही मी बाई सांगतील ना मा मांग 2-3 चांगला है तुया चीर फाड़ के कर देंगे तेरा पंचनामा चांगला एक पर्यंत चांगला तुया तुले सोपते ना आम्हाला का करायचं हो हो समझदार नादा नगर तूने मुझको छेड़ा समझदार नादा समझदार नादार अगर तूने मुझको छेड़ा मैं हूँ सीधे को सीधा और तेरे को
गदावर घोडा. तुला एवढा सस्ता वाटला का? नाही बा एवढा सस्ता वाटून राहिला? कुकना उकळ पाण्याच्या खडकळा लवकर ढोडीला हापूर चढते. खडकळ घडते. त्या बंडी बरोबर कधी कधी त्या नऱ्याला तीरथ घडते. पहिला अशी ती पिक्चर आहे. म्हणते रात दिवस तमाशे चालू आहेत म्हणते. आम्ही दोघच करतो ना, आम्ही का झोपा काढतो. तुला मनाच्या पहिले तुला मगाशीच सांगलो मी एवढा पिता लाव का साधी अंगावर मासे सही ना करत. एवढा पिता लाव मला म्हणते 3 फेराच्या 3 फेरात तुला गावले पाठवीन. ठेकेदार साहेब पुरी रातभर कार्यक्रम होऊ द्या. कोण कोणाला किती राऊंड मध्ये गावाला पाठवून तर पाहून घेऊन. मले नाही का कार्यक्रम आहे म्हणून विचार आहे. मला कार्यक्रम ना माय बाप हो, पण माझ्या ह्या 2 कलाकाराला आज कार्यक्रम आहे. तारीख खाली होती. मी म्हणलं दादा तुम्ही कायले आपल्या पोटावर लात मांडता. दुसऱ्याची तारीख घेतली. मले म्हणते 3 फेराच्या काम आहे. तुला वाटते का 3 फेरा? तो आपल्या छातीवर हात मांड बरं. तो आपल्या छातीवर हात मांड. तू किती फेरात मला घरी पाठवत असतो. का बोलणं बोलतेस तुले का म्हणू गा आता. उसनतेच्या पारा उसनतेच्या पारा भडकला चांगला माणूस बडबडते. उसनतेच्या पारा भडकला चांगला माणूस बडबडते. कुत्र्याला न टाका तो हाळासाठी फडफडते. आणि मला म्हणते मायाने असा म्हणून धावणं गाणं. मायाने म्हणून धाव म्हणते. मी तुले तसा ना म्हणलो बैताळा. तुले तसा म्हणलं होतं का तू मापक्षी मोठा आहेस काय मला म्हणायला लावतेस. मी असा म्हणलो का तू आपल्या किलाट मध्ये गाणं ना म्हणस. किलाटच्या सुरात म्हणलो. कधी कॅसो कधी लावला बँजो तर बँजोचे तार तुटतेत म्हणतो. त्या किलाटवाल्या भावने विचार म्हणलो तर तो म्हणते मला म्हणता नाही येत का. 3 तमाशे झाले मी ना बँजो आणलोच नाही तर किलाटवर करते. का कोणाला सांगतेस एवढा. आम्हाला समजत नाही. तू है सोला तू पानी मुंह में आता है पानी. तू है माचिस की बीड़ी जला दूंगा मैं होड़ी. राम कहते तुझे तू टेंटी हुआ. तू बदली हुई ना मैं गंती हुआ. गाऊंगा भाव भोकनी के अंदर तुमको तू बदली हुई ना मैं बनती हुआ. बंद कमरे में म्हणते सगळ्या भावानं आपल्या पोरीच्या आणलं फोटो चांगला आधार आहे. वीर ज्ञानी असून जीव हा चिडला. वीर ज्ञानी असून एका झटक्यानं खाली उतारा पडला. एका झटक्यानं खाली उतारा पडला. वीर
वीर ज्ञानी असून खूप हा किळवा हे. आता कशी राहिली आता कशी होईल होय ना. आता जिकडे जाय तिकडे टाकून राहू दे ना आता तू आता पाहत राह कशी होते तर जेवणच घ्या आता चांगल्याने गरम. जिकडे होते तिकडे तू पाय आता. वीर ज्ञानी असून खूप हा किळवा एका झटक्यानं खाली उतारा पडला. एका झटक्यानं खाली उतारा पडला. मी तुम्हाला म्हणणार नाही हो नाही. कोण कोणाला म्हणे एका झटक्यानं खाली पडला. ऐका माझ्या मायबाप काय म्हणायचं. स्वप्न स्वराज्याचे मनी धरून निघाला लढण्याशी विचार करून. यानं विचार नाही केला की माझ्या बरोबर कोणाचा सामना आहे आणि मी त्याला काय बोलीन कसं बोलीन. पण हा नवीन कवा जळ पडे बुड्या माणसाले याची गॅरंटी नाही रे. हो मी एवढा पिताराव का साधी अंगावर मासे सही ना करत तो तुझ्या डावाले ना आवाले ठेवतो का मी ठेवतो का. स्वप्न स्वराज्याचे मनी धरून निघाला लढण्याशी विचार करून. मनी धरून निघाला लढण्याशी विचार करून. बसवतो उश्या समजून नाही विचार केला सामोराय अभिमान हात येऊन अभिमान हात येऊन खूप हा फळ पडला. अभिमान हात येऊन तो खान उठला. अभिमान हात येऊन तो खान उठला. एका झटक्यानं खाली उतारा. शाहिरा
त्या मोगल राजामध्ये सभा भरली होती. होय. मी तुम्हाला म्हणेन का हो, नाही वा? मी तुम्हाला नाही म्हणणार. नाही. त्या मोगल राजामध्ये सभा भरली आणि त्या सभेमध्ये एक प्रश्न ठेवला. प्रश्न म्हणजे कसा, शिवाजी महाराजाची प्रेत कोण आणू शकतो. त्या मोगल राजामध्ये सभा भरली म्हणून तो खानाला एवढा अभिमान होता. त्याला असं वाटलं की माझ्याने बलवान कोणी नाही. त्या खानाला माझ्याने बलवान कोणी नाही. त्या खानाला अभिमान आला आणि त्या अभिमानात येऊन तो खान काय म्हणते, काय म्हणते वा? अभिमानात येऊन भरली सभात मोगल राजात देवाला प्रश्नाच्या भरल्या सभेत. देवाला भरली सभात मोगल राजात भरल्या सभेत. शिवाजीच्या प्रेत शिवाजीच्या प्रेत शब्द ऐकून मोगलाचे तो खान उठला. शब्द ऐकून मोगलाचे तो खान उठला. शब्द ऐकून मोगलाचे तो खान उठला. एका झटक्यानं त्यावेळेस त्या शिवाजी महाराजाला अफजल खानाने निरोप दिला. नको बाई. कशाच्या? कशाचा? मित्रपणाच्या निरोप दिला. असं बाई. आणि त्या अफजल खान शिवाजी महाराजाच्या घरी गेले होय. की मला तुमच्या बरोबर मित्रपणा करायची आहे. पण तो शिवाजी महाराज एवढे हुशार होते, कसे? यांच्या स्वीकार केला, यांच्या निमंत्रण स्वीकार केला. पण ते शिवाजी महाराज एवढे हुशार होते. ऐका माझ्या मायबाप सामर्थ्य ते शिवाजी महाराज एवढे हुशार होते. मोगलाचे शब्द ऐकले आणि त्या शिवाजी महाराजाला वाटला, पण शिवाजी महाराज हुशार होते. ठीक आहे, तू माझ्या घरी आला, तू म्हणत आहे ह्या जागेवरती ये जो, ठीक आहे.
शिवाजी महाराजांनी मान्यवर शाहीर साहेब त्या मोगल राजानं त्या शिवाजी महाराजाला कोणत्या ठिकाणी बोलवलं तुम्हाला हा सांगायचे आहे. कोणत्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं शिवाजी महाराजांनी ते तुम्हाला सांगायचे. ऐका माय बाप. शब्द शिवाजीचे ऐकून तो खान जुळला. शब्द शिवाजीचे ऐकून तो खान जुळला. एका झटक्यानं खाली उतारला. एका झटक्यानं खाली उतारला. त्यावेळेस त्यांनी जागा निश्चय केली. कोणती? त्या प्रतापगडावरती त्यांनी जागा निश्चय केली आणि शिवाजी महाराज गेले. शिवाजी महाराज गेले आणि तो खान हुशार होता आणि तो खान त्या शिवाजी महाराजाला खालून वार करे. पण शिवाजी महाराज एवढे हुशार होते. ऐका काय आहे. अफजल खानाने धरले दाबून वार केलं शिवाजीने खालून. गुरु जगन्नाथ मने अतुल अचंबा घडला. गुरु जगन्नाथ मने अतुल अचंबा घडला. एका झटक्यानं खाली उतारा पडला. एका झटक्यानं खाली उतारा पडला. याने म्हणला तू माया पोरगा आहेस का मी तुझ्या पोरगा हो. पण पैदा मी तुले गेलो काका पैदा मी तुले गेलो. आता एक मी कसा तुले पैदा केलो तो. अरे मकर तेज से बोले हनुमान. अरे कहीं ना मेरा मान. आज तू इतना भड़का है. इकडे अरे मेरे वजह से पैदा हुआ मैं हूँ तेरा बाप. बगले तू मेरा दर्जा. बगले तू मेरा दर्जा. बगले तू मेरा
लंका में भेजा था श्री राम ने सीता माता का पता लगाने। लंका में भेजा श्री राम ने सीता माता का पता लगाने। कई वीर आए उसके सामने दिया संदेशा राम राम ने। अरे तुझको मेरी आग लगाई ए काका, तू मला असं म्हणतास तर मी तुला म्हटलो नसतो। अरे तुझको मेरी आग लगाई तब से दिल मेरा भड़का है। अरे मेरे वजह से पैदा हुआ मैं हूँ तेरा बाप, पगले तू मेरा लड़का है, पगले तू मेरा लड़का है, पगले तू मेरा लड़का है। अरे मेरे वजह से पैदा हुआ मैं हूँ तेरा बाप, रे पगले तू मेरा लड़का है। महा तेरी बेटी थी शिकार करवाने, मैं गया था अपनी पूछ बुझाने। क्या बात है? महा तेरी बेटी थी शिकार करवाने, मैं गया था अपनी पूछ बुझाने। मग काय झालं? अरे नाया दोया मैं आने, अरे नाया दोया मैं तेरी माँ लगी खाने। अरे जब से दिल मेरा भड़का है, अरे मेरे वजह से पैदा हुआ मैं हूँ तेरा, पगले तू मेरा लड़का है, पगले तू मेरा लड़का है, पगले तू मेरा लड़का है। अरे मेरे वजह से पैदा हुआ मैं हूँ तेरा बाप, पगले तू मेरा लड़का है। कशी झाली आता मी ना म्हणलो मी तू मायापासून पैदा झालास। तुम्ही कोणत्या हाताने घेतलो काका त्या मायची घ्यायची छोटे पाय, तू विचार कर। हो तुम्हाला काहीच ना म्हणू शकस तुझ्या माईला आडव्याने उभ्या घेतलं तर तू विचार कर। महातेरी बेटी थी शिकार करवाने, मैं गया था अपनी पूछ बुझाने। नाया धोया मैं तेरी माँ लगी खाने। अरे तू पैदा हुआ था तो हम दोनों थे अनजाने। होय काका, ज्यावेळेस तू पैदा झालास ना, तुही माहिती त्यावेळेस तुला काहीच नव्हता मालूम। तुझ्या माईले ना मलेच तर ना मालूम होता का तू कोणापासून पैदा झालास म्हणून। तू विचारतो बरं घरी जाऊन आपल्या माईले, हो म्हणा आम्ही कोणापाई पैदा झालो म्हणा। तू विचार घरी जाऊन आपल्या माईले का महा म्हणा मा बापाच्या नाव काय गो म्हणा। तुही माय माझं नाव सांग, तुला पैदा मीच केलं विचार जो। अरे शाहीर रामकृष्णाचा तळगी निशाना, अरे शाहीर रामकृष्णाचा तळगी निशाना, बड़ी सभा में चलता है। अरे मेरे वजह से पैदा हुआ मैं हूँ तेरा बाप, पगले तू मेरा लड़का है, पगले तू मेरा लड़का है, पगले तू मेरा लड़का है। अरे मेरे वजह
ह्याच ठिकाणी माझा राऊंड समाप्त झाला. सन्मान्य आमच्या जोडीला लाभलेले शाहीर शेषरावजी त्याच्या राऊंड होऊ दे. मुद्रा ठेवून नाही, हे गाणं म्हणा ना.